रेकॉर्डिंग केलेली सुरू. ओके, हा बघा आता इकडे लक्ष द्या. हा काय म्हटलंय, हा हायड्रोजन या कार्बन कडे गेला. आवाज ऐकू येलाय? बर, मग आता काय होतं इथं, स्ट्रक्चर व्यवस्थित लक्ष द्या. अगोदरचा जो पॅटर्न होता तो आपण तसाच लिहायचा आहे. इथे CH3 असेलच, हा हायड्रोजन. परत हा कोण अटॅच झाला, एक हायड्रोजन, आणि ह्या सोबतचा बाय प्रोडक्ट झालेला HCl. मग आता मला मुलांनो ह्याचं मला आयुपॅक नेम सांगा बरं, काय येईल? व्यवस्थित विचार करून उत्तर द्यायचे. आयुपॅक नेम सांगायचं. नाही, ओमकार चुकलंय. 1 मिथाइल नाही बाळा, 1 मिथाइल 1 हायड्रोप्रोपेन. बाळा हायड्रो कुठून आलं आता, असं काही झालंय का आपल्याला स्पेसिफिक? नाही, उत्तर चुकलंय बघा. 2 मिथाइल प्रोपेन. हा बरोबर आहे अंजली, बघा व्यवस्थित 2 मिथाइल प्रोपेन. छान, 2 मिथाइल प्रोपेन. नागेश, शुभम, अंजली बरोबर आहे. त्यासाठी म्हणाले मी, आता हे इम्पॉर्टंटच आहे असं लक्षात घ्या. काय आहे, नंबरिंग कुठूनही द्या सारखीच येईल. 1 2 3 झालं. काही नाव 2 मिथाइल, 2 ला मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि 3 कार्बन आहेत, त्याच्यामुळे प्रोपेन. ठीक आहे, ओके. याला दुसरं नाव आहे आयसोब्युटेन, पण ते आयुपॅक नेम नाही. हे डिपेंड करेल की तुमचे ऑप्शन काय आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आयुपॅक नेम दिलेला असेल तर आयुपॅक नुसार. ओके, नेक्स्ट कोण आहे, नेक्स्ट एक्झाम्पल. हा आता बघा उत्तरामध्ये काय दिले की यालाच काय लिहिता येते. हे जे वरचं होतं उत्तर ते तर डिपेंड करतं, म्हटलं की आन्सर काय कसं आहे तुमचं डिपेंड करतं त्याच्यावरती. यालाच तुम्ही बॉन्ड लाईन नोटेशन मध्ये असं लिहू शकता, परत आणखी शॉर्ट फॉर्म मध्ये असंही लिहू शकता. ठीक आहे, ते पाहून घ्या. पुढे कोण आहे, बर. आता इथे आयडेंटिफाय ABCD. बरं ठीक आहे, इथं काहीतरी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या सांगायच्या आहेत, ते तुम्ही सांगायचं बरं का. ही आहे रिएक्शन फ्रॉम अल्काइल हॅलाइड. रिएक्शन व्यवस्थित पाहायची. हा आहे हॅलो अल्केन. त्याची याला ALH4 और NaBH4 व्हॅलिड्स येते का यात? म्हणजे मला काही कळलं नाही. शुभम तू काय म्हणतोयस, मला ते काही कळलं नाही. परत एकदा टाईप करून पाठव. आपण तोपर्यंत प्रोसीड करूया. अल्काइल हॅलाइडची रिएक्शन केलेली आहे H2 सोबत. परत इन प्रेझेन्स ऑफ झिंक अँड H+. ए काय येईल, नाव टाईप करून सांगा. छान नागेश, छान. हा काय येते बाबा, सिंपलच आहे. इथेन CH3 काही अडचण? थोडस फास्ट गेलं तर चालेल का? पूर्ण रिएक्शन लिहिण्यापेक्षा? ओके ठीक आहे, मग आता हे समजलं. इथं कोण येईल, इथेन. बर, पुढं कोण आहे, हा बी कोणीतरी आहे. त्याची रिएक्शन H2 सोबत करायची आहे. पण आता इथं हे खूप महत्वाचं आहे की इथं काय दिलेलं आहे त्याच्यावरती डिपेंड करेल. कळाले? आणि हा प्रोडक्ट येतो तर नाव सांगा बरं याचं काय असेल. कळाले का? बघा हे तेवढं मी समजून सांगते व्यवस्थित, कारण तुमच्या दोन्ही ज्या रिएक्शन झाल्यात आतापर्यंतच्या दोन्ही रिएक्शन मध्ये एकतर अल्किनची पण रिएक्शन H2 सोबतच झालीये आणि हॅलो अल्केनची पण रिएक्शन H2 सोबतच झालीये. समजा आता तुम्हाला हेच विचारलं कोणाची रिएक्शन H2 सोबत केली, मग तुम्ही कोण काय बघणार, एकतर प्रोडक्ट पाहायचा आहे. प्रोडक्ट काय असेल, दोघांचाही प्रोडक्ट अल्केनच असेल,
कळाले का? दोघांचाही प्रोडक्ट काय असेल? अल्केनच असेल. मग आता तुम्ही कसं ठरवणार कोणासोबत रिएक्शन झाली असेल H2 ची? हे डिपेंड करतं की इथं काय दिलेलं आहे. तर इथं कोण असेल? प्लॅटिनम म्हणजे कॅटॅलिस्ट असतो इथं. आणि इथं कोण असेल? झिंक आणि ऍसिड. ठीक आहे. मग आता मला इथं सांगा, इथं कोण असेल? बी म्हणजे कोण असेल सांगा बरं. H2 सोबत रिएक्शन केलेली आहे आणि इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम. हा तर कॅटॅलिस्ट आहे. छान दीपक. अंजली बरोबर आहे. शुभम चुकले, क्लोरोब्युटेन नाही बाळा. कस काय क्लोरोब्युटेन येईल बघा बरं. पॅलेडियम हा कॅटलिस्ट आहे. मग कॅटलिस्टची रिएक्शन कोणासोबत होते? पहिली रिएक्शन पाहिली आपण, आठवली का? अल्कीन. इथं सेम आहे बघा. अल्कीन रिएक्ट विथ H2 प्लॅटिनम आणि काय तयार होतो? अल्केन. म्हणून इथं कोण असेल? किती कार्बन आहेत? कसं ठरवणार? 1 हा 1 2 3 4 हा तयार झालेला आहे आपला प्रोडक्ट, तो म्हणजे ब्युटेन. बरोबर. मग इथं कोण असलं पाहिजे? ब्युटीन. कळाले सर्वांना? ब्युटीन. तरी रिएक्शन लिहून दाखवते. सिंगल बॉन्ड आहे बरं का इथं, सिंगल बॉन्ड. याची रिएक्शन H2 सोबत करा, तुम्हाला भेटतो ब्युटेन. ही रिएक्शन समजली का? समजली असेल तर हो म्हणा, अदरवाईज परत सांगते. ठीक आहे. नेक्स्ट रिएक्शन काय आहे? ओके, हा ही रिएक्शन बघू आता. कोण आहे इथं? कोण आहे की डी नावाचा कोणतरी माणूस आहे. माणूस नाही, केमिकल आहे कोणतरी. ठीक आहे. याची रिएक्शन करायची आहे 2 टाइम्स H2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम. बाबा इथं कोण असेल? अगोदर मला नाव सांगण्याच्या अगोदर हे सांगा की इथं कोणता हायड्रोकार्बन असेल का हॅलो अल्केन असेल? सी राहिलाय का? बरं बघूया. राहिला असेल बघूया. पहिल्यांदा 4th घेऊ मग सी घेऊ. छान. कोण असेल? नागेश बरोबर आहे. इथं कोण असेल? अल्काईन. बरोबर. अल्काईन. अल्काईन बघा बरं. अल्कीन असेल का अल्काईन असेल? नागेश बरोबर आहे. ज्ञानेश्वरी, अंजली थोडं चुकले. शुभम बाळा हायड्रोकार्बन. हो हायड्रोकार्बन बरोबर आहे. पण हायड्रोकार्बन मध्ये पण 3 टाईप आहेत. टू द पॉइंट उत्तर आलं पाहिजे बघा. हे तुम्हाला मी रागवत नाहीये पण सांगायले. टू द पॉइंट कसं? एन इन वायन. छान. ओके राईट. म्हणजे तुम्हाला टू द पॉइंट आन्सर देता यावं. बाळांनो इथं 2 टाइम्स H2 दिलेला आहे. तो काही टाइमपास म्हणून दिलाय का 2? नाही. तर इथं कोण असेल? अल्काईन. मग आता कसं लिहिणार बरं ह्याला? कसं ओळखता तुम्ही? कसं असेल? आता हे अवघडच आहे. एकतर बघा आता ह्या नंबर ऑफ हायड्रोजन वरून तुम्ही समजू शकता. याच्यामध्ये ह्या प्रोडक्ट नुसार कधी कधी रिएक्टंट काढणं अवघड असतं. मग आता इथं काय ओळखणार? एक तर कन्फर्म आहे की रिएक्टंट मध्ये कुठल्या तरी कार्बन सोबत ट्रिपल बॉन्ड आहे. म्हणजे किती हायड्रोजन ऍड झालेत एका कार्बन सोबत? 2. बरोबर. मग आता इथं तो कोणता कार्बन असेल? कळाले का? बघा आता व्यवस्थित लक्ष द्या इकडं. हा तर CH3 चा असेल हा कार्बन. हा पण वरचा CH3 असेल. बघूया आपण. हा CH3 पण आता बघा इथं या कार्बनने ऑलरेडी 3 बॉन्ड केलेत. हा CH2. बर आता बघा हा कार्बन या कार्बन सोबत 3 डिग्री वाला 3 डिग्री वाला नाही. 3 डिग्री वाला तर हा आहे ना. हा कस काय ट्रिपल बॉन्ड करणार? नाही करू शकत. आपल्याला बघा आता ह्या रिएक्टंट वरून प्रोडक्ट ओळखणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. त्यावेळेस कसं करायचं हे तुम्हाला ओळखावं लागेल की अगोदर असा कोणता कार्बन आहे की ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड येऊ शकतो आणि 2 हायड्रोजन ऍड झाले. मग आता इथं मला कळलं की हा जो सेंट्रल कार्बन दिसायला तुम्हाला 3 डिग्री याने ऑलरेडी 3 बॉन्ड केलेले आहेत मिथाइल सोबत, मिथाइल ग्रुप सोबत. त्याच्यामुळे तिथं तर काही चान्सच नाहीये. परत हा इथं तर हा सिंगल बॉन्डच करेल या कार्बन सोबत. बरोबर. मग आता उरला कोण? या कार्बन सोबत जो कार्बन आहे तो एकटाच उरला. बरोबर. मग आता त्याच्यासोबत किती हायड्रोजन आहे तिथं? 3. मग ओरिजिनली म्हणजे रिएक्टंट मध्ये किती असायला पाहिजे होते? एकच. कळायलंय? हा सिंगल बॉन्ड. मग आता हा किती बॉन्ड करेल? 1 2 3
4. समजलंय का? बघा बरं, इथं येईल कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. हे एक्झाम्पल म्हणजे खूप भारी दिले बघा. एक तर कळलं की अल्काईन आहे, पण अल्काईन मध्ये एवढे कार्बन दिलेत किंवा कोणत्या कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड येऊ शकतो याच्यामध्ये. बघा मी जस्ट उगा नंबरिंग देते तुम्हाला समजण्यासाठी, आयुपॅक नुसार नाहीये. 2 याला 3 4 5 6 जस्ट असंच नंबरिंग दिलेली मी. 1 ला तर चान्सच नाहीये, ऑलरेडी हा कोण आहे CH3 आणि हा कार्बन, 4 बॉन्ड झाले बरोबर. कारण मग जिथं जिथं तुम्ही ट्रिपल बॉन्ड आहे त्या दोन्ही कार्बन मध्ये हायड्रोजन ऍड होतात, कळाले का? म्हणून इथं तर चान्सच नाहीये. इथं दुसरा समजा इथं जरी आपण ट्रिपल बॉन्ड लिहिला असता, ठीक आहे, तरी ह्या कार्बन कोणता बॉन्ड ऍड करायला पाहिजे होता मग हायड्रोजन. इथं चान्स आहे का? नाही. म्हणून हे तिन्ही ग्रुप पैकी एकही ग्रुप सेंट्रल कार्बन सोबत ट्रिपल बॉन्ड करू शकणार नाही. मग उरला कोणते? 5 आणि 3 यांच्यामध्ये पण होऊ शकत नाही. का? कारण रिएक्टंट मध्ये ट्रिपल बॉन्ड जर असेल तर प्रोडक्ट मध्ये ह्या तिसऱ्याला पण आणि 5व्या कार्बनला पण 2 हायड्रोजन ऍड झाले असते. पण इथं काय झालाय? ह्याच कार्बन सोबत हायड्रोजन ऍड झाला, याच्यासोबत नाही. म्हणून इथं पण चान्स नाहीये. मग आता उरला कुठला? 5 आणि 6. याच्याकडे 3 हायड्रोजन आहेत, म्हणजे रिएक्टंट मध्ये 1 असेल बरोबर का? रिएक्टंट मध्ये 1 असेल आणि इथं 2 ऍड झालेत, म्हणजे रिएक्टंट मध्ये एकही हायड्रोजन नसेल. समजलंय? ठीक आहे, समजलं सर्वांना? हे जरा एक्झाम्पल छान होतं. समजलं असेल तर येस पाठवा बरं. ओके, हे एक्झाम्पल खूप छान आहे. मग बाळांनो, आता मला ह्याचं जर आयुपॅक नेम सांगता का रे? हा, सांगा बरं, ह्या प्रोडक्टचं आयुपॅक नेम काय आहे सांगा बरं जरा. याचं मला आयुपॅक नेम सांगा. तुमचीच प्रॅक्टिस होते. 2,2 डायमिथाइल ब्युटेन. छान, गुट्टे शुभम बरोबर आहे. मी आता थोडंसं फास्ट लिहिणार. ओमकार थोडं चुकले. 2,2 डायमिथाइल पाहिजे. तू फक्त 2 डायमिथाइल. दीपक बरोबर आहे. मी थोडंसं फास्ट लिहिते. 3 4 ह्याचं उत्तर येईल 2,2 डाय मिथाइल आणि नंबर ऑफ कार्बन आहे 4, त्याच्यामुळं ब्युटेन. 2,2 डायमिथाइल ब्युटेन. बर. आणि समजा जर तुम्हाला आयुपॅक नेम येतात पण खूप जास्त घेतात मॅडम, तसं जरी वाटत असेल तर सांगत चला. ठीक आहे, मग आपल्याला तुम्हाला जर येऊ लागले तर मी ते अवॉइड करते, कारण तुम्हाला येऊ लागल्यानंतर मग काही घेत बसायची गरज नाही. ओके, नेक्स्ट बघा. कोण आहे? ह्याचं उत्तर दिले काय आहे? हा क्लोरो इथेन H2 सोबत रिएक्शन झाली, प्रोपेन तयार झालाय. और हे काय बाबा रिएक्शन नेमकी दिली आहे? क्लोरो इथेन रिएक्ट्स विथ इथेन तयार होतो प्लस HCl. इथेन प्लस HCl. हा, ही रिएक्शन सोपी आहे बघा. ह्याच्यामध्ये साधी रिएक्शन आहे. क्लोरो इथेन, एक हायड्रोजन इथं गेला, HCl निघून गेला आणि दुसरा हायड्रोजन या कार्बनला अटॅच झाला, झाला तयार इथेन. ठीक आहे, पुढे बघूया. हा, काय म्हणते हे? हा आहे ब्युटीन, पण इथलं नाव चुकलेलं आहे. ब्युटीन. ठीक आहे, ब्युटीन. याची रिएक्शन H2 सोबत झाली, पॅलेडियमच्या प्रेझेन्स मध्ये तयार होतो ब्युटेन. सोपं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पाहूया. पुढचं एक्झाम्पल काय आहे बघा. हा कोण आहे?
ही पण रिएक्शन सोपीच आहे. काय ह्याच्यामध्ये फक्त होईल, हेक्साइल ग्रुप मधला हा ब्रोमीन निघून जातो या हायड्रोजन सोबत, एक हायड्रोजन सोबत HBr सोबत, आणि दुसरा हायड्रोजन ह्या हेक्झेनला अटॅच होतो. तो कधी कधी दाखवत नाही. तुम्ही सेंड केलेल्या नोट्स मध्ये एवढे एक्झाम्पल नाहीत कमी. बर बर, चालते. थोड्या मॉडिफाय केलेल्या आहेत नोट्स, बाकी सेमच आहे. मग मी तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत त्या पाठवते, काही अडचण नाही. एक्झाम्पल छान दिलेत, पण याच्यामध्ये भरपूर एक्झाम्पल आहेत. बघा आता थोडं फास्ट जाऊया आपण. सोपे सोपे एक्झाम्पल आहेत. काय म्हटलं इथं, हा एक रिएक्टंट आहे, याची रिएक्शन 2H2 सोबत केलेली आहे. काय करायचंय, जिथं ट्रिपल बॉन्ड आहे तिथं फक्त काय करायचं आहे, सिंगल बॉन्ड. आणि किती हायड्रोजन ऍड करायचे, दोघांकडे पण 2-2 हायड्रोजन. ठीक आहे, रिएक्शन सोपे आहेत, काही आता करत बसायची गरज नाही. बर, फक्त आयुपॅक नेमकडे जरा लक्ष असू द्या. 2 रिएक्शन संपल्या आपल्या. ठीक आहे, आता ही थर्ड रिएक्शन, ऍक्च्युली ही सेकंड रिएक्शन मधलीच सेकंड रिएक्शन आहे. बघा, पहिली रिएक्शन झाली सॅच्युरेशन रिएक्शन, अल्कीन टू अल्केन. दुसरी रिएक्शन बघितली फ्रॉम हॅलो अल्केन. त्याच्यामध्ये पण 2 टाईप आहेत. त्यातला फर्स्ट टाईप झालेला आहे आपला, तो म्हणजे याची रिएक्शन होती झिंक आणि H+ च्या प्रेझेन्स मध्ये. मग आता ही रिएक्शन संपली. आता याच्यातली दुसरी रिएक्शन आहे, ती म्हणजे वूड सिंथेसिस, वूड्स रिएक्शन. नीट मध्ये याच्यावरती खूप सोपा प्रश्न पडलेला होता ह्या वर्षी. एकदा माझ्या मते झालंय तुमचं पेपर सॉल्व. बघा आता ही रिएक्शन एवढी सोपी आहे, पण थोडीशी नंतर कन्फ्यूज होऊ शकते. ती कशी बघा. वूड्स रिएक्शन सेकंड रिएक्शनच चालू आहे. रिएक्शन बघूया काय म्हणते. बर, RX हॅलो अल्केन रिएक्ट विथ Na. मी तर व्यवस्थित लिहिते रिएक्शन. ऍक्च्युली ही रिएक्शन अशी असेल, 2 times RX reacts with 2 times Na in presence of dry ether. in presence of dry ether. इथर हा ड्राय असला पाहिजे, मॉइश्चर नसायला पाहिजे. तर याच्यापासून प्रोडक्ट तयार होतो RR प्लस 2 times NaX, सोडियम हॅलाइड. ठीक आहे, तर ही रिएक्शन कशी होते ती बघूया आधी. इथं जरा व्यवस्थित दिलेलं आहे. RX किती वेळेस आहे बघा, इथं 2 वेळेस, आणि सोडियम पण 2 वेळेस घेतलेला आहे. म्हणून आता ह्या रिएक्शन मध्ये त्यांनी काय केलेलं आहे तुम्हाला व्यवस्थित दाखवण्यासाठी, पहिला आपण घेतला RX प्लस Na, आणि दुसरा तुम्हाला समजण्यासाठी दिलेला आहे परत RX प्लस Na. ह्याची रिएक्शन कशी होते, हा NaX बाहेर पडतो, हा NaX ह्या पहिल्या RX आणि सोडियम पासून, दुसरा NX बाहेर पडतो दुसऱ्या RX आणि सोडियम पासून. हे दोघं तर बाहेर पडले, कोण म्हणून, 2 times NaX म्हणजे सोडियम हॅलाइड. मग आता उरला कोण, हा R आणि हा R, बरोबर. मग यांच्यामध्ये बॉन्डिंग होते, कळाले का. हा R आपण बघूया त्याच्यामध्ये आणखीन कुठला रिड्युसिंग एजंट वापरता येतो का. ठीक आहे, सध्या आपण ह्या रिएक्शनवर कॉन्सन्ट्रेट करू. जर आणखीन काही असेल माहिती मी तुम्हाला सांगते. ठीक आहे शुभम. तर बघा आता परत रिएक्शन सांगते. 2 times RX. रिएक्शन तुम्हाला अशीच लिहावी लागेल, असं लिहित बसायची गरज नाही. ठीक आहे, RX टू Na. मग रिएक्शन अशा प्रकारे होते, हा NaX प्रत्येक RX मधून निघून जातो, आणि हा जो पहिला R आणि हा दुसरा R आहे ते एकमेकांसोबत बॉन्डिंग करतात आणि हायर अल्केन तयार होतो. कळले, हायर अल्केन तयार होतो. तर आता ही रिएक्शन आपण एक्झाम्पल सहित पाहूया, म्हणजे तुम्हाला समजेल. बघा, हा कोण आहे, क्लोरो मिथेन. याची रिएक्शन केलेली आहे सोडियम सोबत. ठीक आहे, बघा आता 2 times क्लोरो मिथेन. ठीक आहे, ह्याला तुम्ही डायरेक्टली असं लिहिलं तरी चालेल. सॉरी, 2 times CH3Cl plus 2 times sodium in presence of dry ether, it gives CH3 बरोबर.
आणि 2 टाइम्स NaX. तर रिएक्शन कशी झाली ती इथं बघूया. 2 टाइम्स क्लोरोमिथेन याची रिएक्शन करायची आहे सोडियम सोबत. तर हा दोघांमधून एक एक क्लोरीन निघून जातील. हा पार्ट निघून गेल्यानंतर हा मिथाइल ग्रुप या मिथाइल ग्रुप सोबत बॉन्ड तयार करतो आणि प्रोडक्ट तयार होतो इथेन. जर तुम्ही एक अल्काइल हॅलाइड म्हणजे जो काही अल्काइल हॅलाइड वापरलेला आहे रिएक्टंट मध्ये त्याच्यामध्ये जेवढे कार्बन आहे त्याच्या दुप्पट कार्बनची संख्या अल्केन मध्ये पाहायला भेटेल. कळलंय? म्हणजे तुम्ही क्लोरोमिथेन घेतला होता एक कार्बनवाला, तर प्रोडक्ट मध्ये किती कार्बनवाला प्रोडक्ट तयार होईल? त्याच्या दुप्पट 2 कार्बनवाला. ठीक आहे, रिएक्शन समजली? खूप सोपी रिएक्शन आहे. एक मी तुम्हाला सांगते, मला त्याचं उत्तर द्यायचं. नावच लिहून दाखवा, फॉर्म्युला लिहित बसायची काही गरज नाही. +2 सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मला ह्याचा आन्सर काय येईल सांगा बरं? हा आहे ब्रोमोप्रोपेन. काय तयार होतो प्रोडक्ट? हेक्झेन. छान ज्ञानेश्वरी, बरोबर आहे. काय तयार होईल मग याचा प्रोडक्ट? बघा, हा NaBr निघून जातो 2 वेळेस. ठीक आहे, हा असेल बाय प्रोडक्ट 2 NaBr. मग आता प्रोडक्ट मध्ये काय तयार होईल? 3 कार्बन अगोदरचे म्हणजेच हे प्रोपाइल ग्रुप. मग हा जो बॉन्ड आहे तो दुसऱ्या प्रोपाइल सोबत अटॅच होतो आणि कोण तयार होतो? हेक्झेन. ठीक आहे, हायर अल्केनसाठी ही रिएक्शन खूप चांगली आहे, किंवा असं म्हणू शकता ह्या रिएक्शन विषयी आणखी थोडं पाहायचं असेल तर बघूया आपण पुढे काय आहे ते. ओके, बघा आता पुढचं पेज खूप इम्पॉर्टंट आहे. रिएक्शन एवढ्या सोप्या आहेत ह्या चॅप्टर मधल्या, फक्त तोंडपाठ असल्या पाहिजेत अशा रिएक्शन. तोंडपाठ म्हणजे तोंडपाठ, बाकी काहीच लागत नाही हे ऑर्गॅनिक मध्ये. बघा आता काय आहे ही रिएक्शन. हा इकडे बघा, हे एक्झाम्पल मस्त दिलेलं त्यांनी. जरा ब्ल्यू कलर घेऊत आपण. बर, हा कोण आहे? ब्रोमोसायक्लोपेंटेन. याची रिएक्शन करायची आहे सोडियम सोबत. कोण निघून जातो? लक्ष द्या व्यवस्थित. हा NaBr निघून जातो 2 टाइम्स. प्रोडक्ट काय असतो? जो काही तुमचा अल्काइल ग्रुप असेल त्याच्यासोबत दुसरा अल्काइल ग्रुप अटॅच होतो. मग प्रोडक्ट असा येईल बघा. पहिल्यांदा तर तुम्ही काय करायचे? 2 सायक्लो, इथं व्यवस्थित ड्रॉ करता येणार नाही मला, अवघड आहे. त्यांना अगोदर साईडला काढून घ्या. हे कोण असतील? सायक्लोपेंटेन 2, आणि यांच्यामध्ये जिथून ब्रोमीन निघून गेलाय तिथून बॉन्ड. ठीक आहे, प्रोडक्ट समजला. हे फक्त काढता आले पाहिजे, आणि ह्याचं नाव तेवढं विचार बसत नाही, हे असंच दिलेलं असतं. याचं स्ट्रक्चरच तुम्हाला काढावं लागेल. सिम्पली जो काही आहे R अल्काइल ग्रुप त्याच्यासोबत दुसऱ्याचा बॉन्ड तयार करायचा. समजली रिएक्शन? ओके, दिसायलाच अवघड आहे, बाकी काही नाही. बर, आता माझ्या मते मीटिंग संपेल, तुम्ही लिहून घ्या. बाकी मग एकदा रिव्हिजन घेते. आजची रिएक्शन सांगा बरं, कुठल्या कुठल्या झाल्यात आपण पाहिलेत सांगा. बघा, पहिल्यापासून रिएक्शन अशा तोंडपाठच असल्या पाहिजेत. पहिली रिएक्शन पाहिली आपण सॅच्युरेशन. त्या रिएक्शन मध्ये आपण अल्केन पासून किंवा अल्काइन पासून अल्केन तयार केला होता. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त H2 लागतो, तर याच्यामध्ये 2 टाइम्स H2 लागतो. बरोबर. दुसरी रिएक्शन पाहिली आपण अल्काइल हॅलाइड पासून. याच्या पण 2 पद्धतीने रिएक्शन पाहिल्यात आपण. पहिली रिएक्शन होती इन प्रेझेन्स ऑफ झिंक अँड H+, त्याच्यापासून तयार होतो अल्केन RH. हे खूप महत्वाचं आहे, RH प्लस HCl जो काही असेल ते. ठीक आहे, परत अल्काइल हॅलाइडची रिएक्शन आपण पाहिली होती इन विथ सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. हे पण तेवढंच महत्वाचं आहे, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर.
या रिएक्शनचं नाव आहे वुड्स सिंथेसिस. नावासहित रिएक्शन लक्षात ठेवायची, ठीक आहे. वुड सिंथेसिस म्हटलं की असं लगेच रिएक्शन क्लिक झाली पाहिजे. याच्यापासून हायर अल्केन तयार होतो +2NaX. रिएक्शन समजली, ठीक आहे. आजच्या मध्ये रिएक्शन मध्ये काही अडचण? तुम्हाला मी PDF एका तासाच्या आत लगेच पाठवून देते. तुम्ही लिहून घ्या, इथं आहे ते. ऑलमोस्ट नोट सेमच आहेत, पण मी पाठवते तुम्हाला. ह्या झाल्या आपल्या 2 रिएक्शन. ही रिएक्शन विषयी इम्पॉर्टंट आणि महत्वाचा पार्ट आहे, तो आपण लेक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे, समजलं का आजचं रिएक्शन? मला टाईप करून पाठवा बाळांनो. येस, नो. छान. येस म्हटलं की बरं वाटतं, नो म्हटलं की आणखीन बरं वाटतं, आणि आणखीन तुम्हाला क्लिअर करून सांगत जाते. ठीक आहे, ओके, बाय बाय. मग आता तुम्ही लिहून घ्या, मीटिंग एंड होईल थोड्या वेळात. PDF आहे की? PDF आहे, पण काही जणांचं म्हणणं आहे की बाबा नो, त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल जास्त आहे. हे कसं आहे, एकाच विद्यार्थ्याच्या नोट्स आहेत, पण ते काहीतरी मॉडिफाय केलेलं असतं. सॉरी, दोघा तिघांच्या नोट्स असतात, ते मॉडिफाय करून घेतलेले असतात. ठीक आहे, मग तुम्हाला PDF पाठवते मी. ओके, बाय.